कुठून? तू जिथं स्टॉप केला तिथून पुढे स्टार्ट करा. रिव्ह्यू पासून पुढं थांबू आता एकदा थांब. जुनं फर्निचर जे आहे ते इतकं जबरदस्त सेन्सिटिव्ह आहे. येते डायरेक्शन, म्युझिक आणि सिनेमॅटोग्राफी विषयी बोलू. डायरेक्शन जबरदस्त सेन्सिटिव्ह आहे. पिक्चरचा प्रत्येक फ्रेम विचारपूर्वक बनवलाय असं वाटतं. म्युझिक जे आहे ते बॅकग्राऊंडला राहून सुद्धा तुमच्या फिलिंग्सला स्ट्रॉंग बनवतं. आणि कॅमेरा वर्क खास करून घरातल्या शांततेला आणि ठीक आहे बरं का, स्टॉप घेऊन येतं. कॅमेरा वर्क खास करून घरातल्या शांततेला आणि फर्निचरच्या भावनांना अधोरेखित करतं. एवढंच आहे. आता ते ऍक्शन मध्ये आलं का नाही काय माहिती, हातवारे हे ते पुन्हा कॅमेरा अँगल ते आले का. आणि त्याचा अनुभव शेअर आणि त्याचा अनुभव शेअर करणं फार महत्वाचं वाटलं. आणि त्याचा अनुभव चित्रपटाच्या संत पण डीप मिनिंगने तू हा केलास मध्ये थांब जरा. चित्रपटाच्या संत पण डीप मिनिंगने भरलेल्या प्रवासामध्ये आपल्याला नात्याची गुंतागुंत आणि बदल स्वीकारण्याची गोष्ट सांगितली जाते. राईट. एकटेपणा नकोच ते. येईल येते हे असंच जाऊ द्यावं लागणार. हे आता यायला लागले नाही, यायला लागलंय पण तेच आहे. मला त्याचा अर्थ कळत. हे असं जर तुला अर्थ कळाला ना, तुला मनाचं सांगता येतं. तुला नेमकं काय सांगायचं कळालं तर पाहिजे की. तू पाठ करतोयस पण तुला काय सांगायचं हे कळत नाही, म्हणून ते सांगायला अवघड जातं आणि पाठ होत नाही. आणि जर तुला कळालंय तर पाठ करायचे काय गरज आहे. शब्द फक्त 1, 2, 3 डायरेक्शन, म्युझिक, सिनेमॅटोग्राफी विषयी जर सांगायचं झालं, डायरेक्शन जे आहे ते जबरदस्त सेन्सिटिव्ह आहे. पिक्चर मधला प्रत्येक फ्रेम विचारपूर्वक घेतलाय असं आपल्याला वाटतं. त्यानंतर म्युझिक बॅकग्राऊंडला राहून सुद्धा तुमच्या भावनांना स्ट्रॉंग बनवतं. खास करून जे कॅमेरा वर्क आहे त्याच्यात घरातली शांतता आणि फर्निचरच्या भावनांना अधोरेखित केलंय हे जाणवतं. राईट. आता